100% त्या दावणीला भारतचा आशीर्वाद आहे आणि भारतच्या पावलोपावली रैना आणि बाजीनी जी मुंबईच्या हौस माझी राहिली होती ती पूर्ण केली गेल्या वर्षी, या वर्षी पण करतात। एखादा एक चांगला कमबॅक करून भारतला विश्रांती देणार असे बरेचसे नंदी आहेत। मग तो बकासूर झाला, मथुर झाला, सोन्या झाला, असे बरेचसे नंदी आहेत। नाव घेऊ तेवढं कमी आहे का मुंबई गाजून घाट पण गाजवतात। मित्रांनो, प्रत्येक बैलगाडा मालकांची मी मुलाखत घेतो असते आणि माझ्या आवडत्या यादीमध्ये जसा मथुर राहुलभाई पाटील, सोन्या बैलाच्या मला जयेश पाटील, विठ्ठल नाना ड्रायव्हर, असे खूप सारे जे मालक आहे बैलगाडा आले त्यांची मी आवर्जून मुलाखत घेतात, कारण ते मला मनापासून खूप आवडतात। त्यातला एक माझा आधीपासून चाहता, कारण सर दादांची बॉडी वगैरे एकदम मस्त फिट आणि जेव्हा मैदानात येतात तेव्हा रुबाब असतो, असे भारत बैलाचे मालक उत्तम कवली दादा आपल्या समोर आहेत। दादा, काय बोलाल आज भारत नी तर तुमचा नाव उंचावरती पोहोचवलाय। बंदीच्या कालामध्ये सांगायचीच गरज नाही, सर्वांना माहिती आहे सप्त हिंद केसरी झाला होता आणि नाव केलं आणि आता त्याच्या जोरावरती रैना बाजी म्हणजे 50-60 गुलाल वर्षाला असतो। काय बोलाल? 100% त्या दावणीला भारतचा आशीर्वाद आहे आणि भारतच्या पावलोपावली रैना आणि बाजीनी जी मुंबईच्या हौस माझी राहिली होती ती पूर्ण केली गेल्या वर्षी, या वर्षी पण करतात आणि खरोखर पूर्वजांचा माझा आशीर्वाद आहे, ज्या आशीर्वादाने कायमस्वरूपी गाडी गुलाला ते। रैना आणि बाजी म्हणजे कसं काय आपल्या दावणीला दादा सांगा नाही? रैना आम्ही असा गाडीतलंच वासरू घेतला होता, काकींची आणखी पारख आहे, आणि बाजीला मी नाशिकच्या ग्रुपमध्ये असताना त्याचे फक्त फोटो बघितले होते आणि त्या फोटोवरतीच त्याला मी घेतला होता। पळवला पण बघितला नव्हता, पल्ला पण नव्हता बघितला आणि त्याचा फेरा पण नव्हता बघितला बाजीचा, फक्त फिटिंग शरीराची, आणि त्याच्यावरची चॉईस करून त्याला घेतला, आणला आणि सलग एकही गुलाल न पडता गेल्या वर्षी सारखी गाडी पळवली। नक्कीच आल्यानंतर आणि दोन्ही रस्त्यात या वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही खांदी कशी पण झुपा त्या वेळेला, चारही खांद्यावरती गाडी पळत होती, बिनजोडलाच नाही तर 3 फेऱ्यामध्ये सुद्धा गाडी भारी पडली। 3 फेऱ्यामध्ये पण ओपन मध्ये आदात वासरा पळत होती, कुठेतरी फक्त सेमीला घासाघाशी व्हायची टपच्या गाडीला। गेल्या वर्षी पण आदात मध्ये टपच्या गाड्यानं घासले वरती 3 फेऱ्यामध्ये, दोन्ही आदात वासरे। दादा, कुठेतरी आपला भारत आता कुठे मैदानात उजाडात येतो, कुठेतरी नाही तर अंधारात राहतोय, मग आपल्याला थोडा खंत वाटत असेल, कारण ज्या बैलाने आपलं आधी नाव केलं होतं मग आता तोच भारत आपल्याला थोडा कुठेतरी मागे वाटतोय। असं काय वाटतंय का तुम्हाला की ते भारतच्या पैऱ्यात अजून कोणता तरी चांगला, सुंदर तात्या मांगडेचं तर होतच, त्यांनी तर नाव केलं होतं, की कुठेतरी नियोजनामध्ये किंवा काय असं काय नेमकं काय घडतंय? असं काय नाही, नियोजनात तर नियोजन चांगल्या पद्धतीत होतं, पण कसं वयानुसार एखादा वय उतरत आला का त्याच्या थोडासा पळण्यामध्ये बदल होतो। आता जी पण वासरा कुठल्या पण मैदानात बघा तुम्ही, जी बैला पळतात आता त्यांच्या वयानुसार असतो, तो काळ असतो त्यांचा 3 ते 4 वर्ष पळतो बैल, त्याच्यानंतर वय उतरत आला बैल कमी कमी होतोय। टॉपच्या चांगले चांगले महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, भारत केसरी असे बरेचसे आहेत, ते आता बघा कुठल्या लेवलला आहेत। नक्कीच आपण असं कायम एकच नंबरात आपलाच बैल पळेल असं नाही ना, हा 8 पायाचा मळा, याच्यातला एखादा कमजोर असतो तर एखादा चांगला असतो। या 8 पायाच्या मळ्यामध्ये दोन्ही सारखे जेव्हा पळतील ना तेव्हा तुम्ही नंबरातच असणार। नक्कीच दादा, आणि एक बैलगाडामध्ये चांगला बैलगाडा मालक म्हणून तुमचं नाव घेतलं का जाईल, कारण माझं चांगलं लक्षात येईल तो भारत केसरी मैदान मला तरी वाटतं होता, तेव्हा सेमीला गाडीने गट पास केला होता, फायनलला पोहोचायचं होतं, भारत केसरीच होतं ना तो मैदान, आणि त्याच्या पायाला लागला होता, तिथेच तुम्ही डॉक्टर केले आणि डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा की याला दुखापत झालेली आहे, तिथे थांबवलं तरी चालेल, तेव्हा तुम्ही बोलला ही घरची माझी लक्ष्मी आहे, मला फायनलचा गुलाल भेटला नाही तरी चालेल, हाच माझा गुलाल आहे। काय बोला? खरोखर, आणि त्या लक्ष्मीच्याच आशीर्वादाने आज दुसरे नंदी पण माझ्या दावणीला पळतात, काहीतरी कुठेतरी त्याचा माझ्यावरती आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाने ती नंदीच्या त्या दावणीलाच हे दुसरे नंदी पळतात आणि त्यानं आपल्या लक्ष्मीची आपण जर आपल्या दावणीला जाण नाही केली तर ती लक्ष्मी राहणार नाही आपल्याकडे। ती मुख्य गावतरी ती सांगणार नाही माझं दुखतोय, एखादा कालांतरी बैल आजारी असलो तरी पण आपण पळत असतो, नाही आपण बोलतो ज्या आयला आवडा खातो बैल,
थोडा तयार आहे, बैल पळत नाही, पण त्याच्या आतला वेदना आतल्या दुखापत काय आहे ते आपल्याला तो सांगणार नाही. ज्यावेळेस आपण डॉक्टर करू, त्याचं चेकअप करू, तेव्हा आपल्याला ते समजणार. त्याच्या आधी पण भारतचा असंच झाला आणि आमचा वेल भरपूर गेला त्या भारतला, म्हणजे रिकवर करायला. आता मध्यंतरी भारतच्या नंतर रैना आणि बाजी पण तसंच आजारी झाले होतं, पण थोडं लक्षात आलं. आम्ही 2-3 मैदान पळवलं, बैल खूप कमी झाले होते. लगेच मी बैल वरती पाठवले, कारण मुंबईमध्ये असे बरेचसे डॉक्टर चांगले आहेत पण वेळेवरती येत नाही. एक डॉक्टर पुण्यातून आपल्याकडे येतो, सचिन आरोटे म्हणून. ते आपल्या म्हणजे फोनवरती येतात. आपल्या जेव्हा पण आपण बोलवतो त्यांना उशीर झाला तरी ते पुण्यातून इथे माझ्याकडे याची बैलाची ट्रीटमेंट करा. बरोबर खूप चांगले डॉक्टर आहेत आणि बऱ्याचशा वेळेला त्यांनी माझ्या बैलांची जी पण आजारात ट्रीटमेंट केली त्यांना खूप फरक पडला. भारतचा आता चांगला कमबॅक करण्यामागे तुमचा काय मास्टर माइंड आहे का? पुढे काय विचार आहे का त्याचा कमबॅक नक्कीच भारतचा एखादा एक चांगला कमबॅक करून भारतला विश्रांती देणार. नक्कीच, म्हणजे एक चांगली शर्यत करून त्याला मग विश्रांती देणार, त्याच्यानंतर त्याला पळवण्यात येणार. 100%. नाही, आता आजच्या मैदानात कोणती बैल घेऊन आली? आजच्या मैदानात आपण रैना आणि विमान तलोजा आदनान पटेल यांचा विमान पळवला, गुड्डी पटेल, आणि आपल्या मैत्रीपूर्वक शर्यत झाली हिरा आणि छव्या म्हणून. चांगली गाडी ती पण पळणार होती. दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या. एक पैलवान पडणारे आणि एक पैलवान जिंकणारे. म्हणजे आज विजयाचा गुलाल घेतला. नक्कीच. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. आणि नक्कीच आम्हाला ना दादा असं भारतची कमी भासते, कारण का आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही आता हे 2-3 वर्ष झाले या मैदानात आलोय. आम्ही भारतला कमी बघितलं, कारण भारत त्या काळात त्यांनी नाव वाजवलं होतं आणि आता कुठेतरी आम्हाला तो भारत कमी पाहायला भेटतो. आम्हाला सुद्धा वाटतं की भारत मैदानात दिसावा, म्हणजे एक झलक तरी त्याची पाहायला आवडेल आम्हाला. नक्कीच. कसं आहे, सगळे आपले नंदी, भारत झाला, बाजी झाला, रैना मुंबईमध्ये पण चांगले पळाले. आता भारतच्या नंतर त्या जो मुंबईचा काळ आहे तो रैना बाजीने चांगल्यापैकी गाजवला. आतापर्यंत मुंबईमध्ये माझं नाव टिकवला रैनानी आणि बाजीनी. खरोखर त्यांचा खूप आशीर्वाद आहे. मला तरी वाटतं आता काही गरज नाही कोणती नवीन खरेदीची, कारण का रैना आणि बाजी आता आहेतच, पण तरी पण काय असं अजून विचार आहे का अजून दावणीला नंदी यावे? नक्कीच. मी कसं आहे, म्हणजे बैलाचा उतरता काळ आला किंवा वयानुसार तेव्हा मी एखादा नंदी, एखादा वासरू आणून तो ट्रेन होतोच तोपर्यंत. जसा भारतचा उतरता काळ आला आणि त्याच्यानंतर बाजी आणि रैनाने गाजवला का, तसं यांच्यानंतर पण एखादा नंदी आपल्या दावणीला नक्कीच असेल. त्या हिऱ्याच्या शोधामध्ये आहे आणि तो नक्कीच आपल्या दावणीला येईल. जाता जाता शेवटचा प्रश्न, असं कोणता नंदी आहे का? आता मला पण माहिती आहे जास्तीत जास्त 2 ते 4 वर्ष तो नंदी पळतो, त्याच्यानंतर त्याचा पळ कमी होतो, पण अशा मुंबई आणि घाटामधली कोणती नंदी आहेत का जे अजूनपर्यंत पळतात आणि त्यांचा पळ अजूनपर्यंत तोच आहे? असे बरेचसे नंदी आहेत. मग तो बकासूर झाला, मथुर झाला, सोन्या झाला, असे बरेचसे नंदी आहेत. नाव घेऊ तेवढं कमी आहे का मुंबई गाजून घाट पण गाजवतात. नक्की. जेव्हा जेव्हा भारतचं नाव येईल ना तेव्हा तुमचं नाव येईल, आणि जेव्हा जेव्हा तुमचं नाव येईल ना तर भारतचं नाव येईल, असं त्या बैलाने तुमच्यासाठी करून दिलं. त्याच्याबद्दल 2 शब्द. मी जितका म्हणजे कमवलं नसल तितका मला भारतने कमवून दिला. महाराष्ट्रभर माझी ओळख करून दिली आणि बरेचसे मित्र परिवार मला मिळून दिला तुमच्यासारखे, जे आपल्या खातीर आपल्या जवळ येतात. तर खरोखर भारतचे खूप माझ्यावरती उपकार आहेत. त्या भारतने माझा महाराष्ट्रभर नाव केला, ज्या भारतने मला महाराष्ट्रात चर्चेत आणला. पैसा पाणी तर सगळ्यांकडे हो, पण जेव्हा आपला नंदी पळतो तेव्हा महाराष्ट्रभर नाव होतो ना, तो आनंद वेगळाच असतो. नक्कीच दादा. चला दादा, शुभेच्छा तुम्हाला. तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा. आणि बरं वाटलं रैनाबाजी येऊन तुमचं नाव आणखी म्हणजे कमी महसूस नाही करून दिली भारतची. त्या रैनाबाजीने एकदम गुलालातच राहते. याच्या आधी पण बोलत, जी अपेक्षा भारतकडून मुंबईमध्ये होती आणि कालांतराने ती झाली नाही, ते रैनाबाजीने काळ गाजवला आणि तोच नाव परत चर्चेत कायमस्वरूपी टिकवला. धन्यवाद. कमी वेळा.